बोकड तर खुट्यालाच होता, त्याला तो घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, रात्री तुम्ही 11 11:30 वाजता येऊन कुत्र नेलं कुठं? अहो यांनी कुत्र झालं लिंबू पिळून. आता काय क्वालिटी आहेत महाराज. विठाल हो अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायक होते गोविंदरावले बाय सिटीवाले महिला पुरी बचत गटाच्या बाय, अंगणवाडीच्या बाय, सासरी उपाशी मारणार बाया, कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी, बापलीचं दाखवणारे पुरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी. उद्या म्हणा कोण मा नाव नाही घेतलं, ते आम्ही कीर्तन मा नाव नाही घेतलं. आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने सुंदर असे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व गावकरी मंडळींनी केलंय, महाशिवरात्र उत्सव मंडळांनी केलंय, या सर्व आपल्या गावकरी मंडळींनी केलंय. म्हणून पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. आणि दरवर्षी असताना आपले किती वर्षापासून? 3 वर्षापासून. वा वा वा, एकदा टाळी वाजवा सर्वांसाठी. सुंदर अशा ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या सर्व गावकरी मंडळींनी केलंय, सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, सगळ्या मंडळींना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत फक्त 2च गोष्टी झाल्या. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे, आणि चिंता करायची. हा असं चिंता करायची नाही. आणि तुला काय चिंता आहे? आता माझं कीर्तन आमच्या सर्व गावकरी मंडळींनी आणि आमच्या सुभाष दादांनी कॉल केला. आता माझं कीर्तन ठुलं म्हणलं त्या माणसाला 100 वर्ष भेव नाही. नाही माझ्या कीर्तनात जे खूबी महाराज, माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या घाटण्याला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीची विचार तुम्ही घरी गेल्यावर करा, पण विनोदाचा भाग सोडा महाराज. एवढा मोठा शिवरात्र महोत्सव तुम्ही साजरी करताय, एवढं मोठं आयोजन केलंय, पाया पडतो सगळ्या बसणाऱ्या माणसांना. थोडा हसत जा, गॅरंटी नाही, हसत जा. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या मादाची असतात. लय धोकादायक. जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येती जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा. असंच हसणेश्वराने दिलेली देणगी आहे. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. आपल्याला म्हणते स्माईल, आपण म्हणायचं असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. म्हणून तर आजच्या अभंगामध्ये नामदेवराय नियम करतात काय?
ध्याने नियम करा आणि कोणता तरी एक नियम करा. आता एवढं मोठं सुंदर आयोजन महाशिवरात्र महोत्सवानिमित्ताने केलंय. आता शिवरात्रीच्या बऱ्याचशा कथा आहेत, त्यातली एक कथा पारदेची. पारदेश आज सर्वांना तर माहितच आहे. सहज सेवा घडली, सहज सेवा घडली, उद्धार झाला. आजारी का काही का घरी जायचं? महिला मंडळ घरी जायचं का? विढाला सुंदर असं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. द्याचा वाथोराव, ध्याने नियम करा आणि कोणता तरी एक नियम केला पाहिजे महाराज, कोणता तरी एक नियम करा. आता एवढं सुंदर आयोजन केलंय. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये शिवरात्र महोत्सवाला काही नियम करायचे आहेत. आता तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण नुसती कीर्तन ऐकू नका महाराज. आता आमचा आलाय सांगायचा धंदा, तुमचा आला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाय, तुम्ही लागले जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा, पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला, आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असा संकल्प करा, किती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या, गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याण. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली का उश्या वादड्या गाद्या चाली थोबडवाशीत नदीला घेऊन, आजपासून टाकायच्या नाही. चांगल्या असन धुवून वापरा, नसन पेटून द्या, पण नद्या स्वच्छ ठेवा. हो, आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदी टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर तुम्ही उशान गोधड्या गाद्या जर नदीत टाकल्या, तुम्ही पुढच्या शिवरात्री लोक राहत नाही. हे द्या ना, विनोदाचा भाग सोडा महाराज, पण नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळे एज्युकेटेड लोक. पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरा सगळा खेळ कधी झालाय. या आता तांबड्या वाढल्या, पांढऱ्या कमी झाल्या. पांढऱ्या अरे तू वाढते ना, पण गपची पास ना. हा ते पेशी वाढण्याचं कारण आहे बरं का. ऐका बरं का एज्युकेटेड लोक. एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते आणि या मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आलेत. व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढले. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अटॅक हा जळकट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन पाहिली मग बाकीची म्हणले पाहुण्याची होती त्याला हे मिळालं ना. हो, आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालंय. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 नियम चालू आहे. एका खोलीत पापेची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय यांनाच माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी शिदगार का व्हायचा, आती एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो काय तर माणसं येड्या बाबळीत बसायचे अंधारात एकटेच. चैन उघडीच, चैन वर वाढायचं ध्यानच नाही, कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. मग ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. पागल झाली महाराज माणसं. अहो एक तर लगवेला गेला आणि फोन आला, मग चैन तर खोलाव का नाही? चैन सुद्धा खोली नाही, अख्या बोटात पाणी गेलं. पागल झाली महाराज माणसं.
हा विनोद. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराचे हात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं. आणि या मोबाईल मुळे संवाद संपला. माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघ, ह्याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलल्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन नाही यंदा? 2 मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही, मोबाईल वापरणाऱ्याची आवलती नाही, या झोपती नाही. अवनी मी रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल्यानं खाट मोडली, नाच गोदडी फाडली, याला झालं काय? तिच्या आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला भाडी. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? कशाचंही टेन्शन हो लोकांना, कशाच. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये आहे. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुंगी लावा लागेल एकच दोतारी. टेन्शन मध्ये महाराज माणसं, आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झाला आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का? अरे असे 3 मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी आरसीर सलामत तो पगडी बचा. पोरीसाठी मरतो का? 1 काल काय झाला आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जागेवर विसरणे. तुमचं काय मत आहे? मग टाळी वाजवायला काय हरकत आहे? तुम्ही टाळी वाजवत नाही, आणि टाळी वाजवली पाहिजे. आणि एक वाक्य सांगू का, टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवता येते, नाही तर जा रस्त्यावर वाजवून पहा. अहो इथं टाळी वाजवली पाहिजे, इथं नाचलं पाहिजे. अहो इथं नाचायला, इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता.